आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. कशा मंडळी, हा जो आत्ता कार्यक्रम चाललेला आहे किंवा आत्ता ज्या पद्धतीने आपण कार्यक्रम करतोय त्या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या टप्प्यातल्या लोकांना म्हणजे वेगवेगळ्या ग्रुप्सना भेटतो. वेगवेगळ्या टप्प्यातल्या म्हणजे शाळेतला ग्रुप असतो, म्हणजे शाळेपासून आजपर्यंत आलेला किंवा कॉलेजपासून आजपर्यंत आलेला तसाच एक ग्रुप असतो. मी नेहमी सांगतो तसा तो एक ऑफिसचा असतो. म्हणजे मी जेव्हा माझ्या सुरुवातीच्या काळात BSTमध्ये होतो ना तेव्हा तिथेही आमचा एक ग्रुप होता आणि त्यावेळी मी नाटकं करायचो. आता कसं आहे, ऑफिसमधली मंडळी काही आपल्याला खूप छान सपोर्ट करतात, म्हणजे चांगले मित्र बनतात. माझं काम ते करत होते, मी फक्त तालमीच करायचो, ऑफिस ॲडजस्ट करायचो, त्यानंतर टायमिंग ॲडजस्ट करायचो आणि अशा या सगळ्या असं हे सगळं होत असताना ना काही वेळा चांगले मित्रसुद्धा बनतात आणि काही वेळा 36 साकडासुद्धा होतो काही जणांची. अर्थात आपल्याला जे कन्सेशन देत नाहीत त्यांच्याशी आपण जरा 36 आणि जरा वाकड्यात वागतो आपण. पण या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना ह्या आत्ता आठवताना गंमत वाटते की त्यावेळी आपण कसं करायचो. म्हणजे मला तर आठवतं आहे की माझं दुसरं घर माझं घर होतं, पहिलं घर ऑफिस होतं. कारण ऑफिसमध्ये सगळंच चालायचं. मी दातसुद्धा तिथेच घासायचो कारण मी रात्री कुठून तरी पुण्याहून प्रयोग करून डायरेक्ट ऑफिसमध्ये यायचो. त्यामुळे ऑफिसमध्ये दात घासून मग झोपायचं ऑफिसमध्ये. मग त्यानंतर सुपरवायझरहून मला उठवायचं, मग चहा प्यायचा, म्हणजे सगळं तिथं ऑफिसमध्येच व्हायचं. फक्त बायकोला हाय म्हणायला मी घरी जायचो संध्याकाळी. तर हा जो सगळा प्रकार आहे आणि त्या काळामध्ये अनेक मैत्रिणी आमचे भेटत असतो आम्ही आणि आजही भेटतो. तर ऑफिसमधल्या गमती जाणून घेण्यासाठी ऑफिसमध्ये ग्रुप कसे बनतात आणि नंतर एकमेकांच्या खोड्या कशा काढतात, तर आज हा एक ऑफिसचा ग्रुप इथे आलेला आहे. दिल, दोस्ती आणि पेट पूजा तिन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत बरं का. तर हा ऑफिसचा ग्रुप काय आहे आणि कसा आहे आणि त्यांच्या मनात काय काय दडलेलं आहे ते आज आपण बघायचं आहे. आपण त्यांचं आधी स्वागत करूया. नमस्कार. काय कुठला ग्रुप तुमचा? आमचा ऑफिसचा ग्रुप आहे. कुठला? व्हॉट मीडिया प्रायव्हेट लिमिटेड. आम्ही सगळे व्हॉट मीडिया वर्ल्ड मीडिया व्हॉट मीडिया व्हॉट मीडिया वेब ॲडव्हर्टायझिंग टेक्नॉलॉजी वेब ॲडव्हर्टायझिंग टेक्नॉलॉजी. ओके, ठीक आहे. आणि किती वर्ष तुम्ही एकत्र काम करताय? आम्ही आता सगळे जरी 3-4 वर्ष. तुमचे ज्युनियर कोण आहे? आमचे ज्युनियर ती या आहे, 5 जण. हे सगळे ज्युनियर. तुला किती वर्ष झाली? नाही, मला जस्ट आता 6 महिने झाले. 6 महिने झाले. हे कसे वागवतात तुला? नाही, ते खूप कोऑपरेटिव्ह आहेत आणि मी तुला अजून तिथे काम करायचंय म्हणून तू असं बोलू नको. खोटी स्तुती करायची नाही नाही. नाही, खोटी कृती नाही. दे आर व्हेरी कोऑपरेटिव्ह आणि असं वाटत नाही की कोण सिनियर आहे का मी खूप ज्युनियर आहे. ते खूप चांगल्या प्रकारे हे वागतात, ते सांभाळून घेतात का शिकवतात? सांभाळून पण घेतात आणि शिकवतात. काय कमिट करत नाही मग तू? उद्या परत ह्यांच्यावरच काम करायचं आपल्याला. ओके, आपण आधी नावापासून शोधू. नाव काय तुझं? माझं नाव श्रद्धा अनंत चव्हाण. श्रद्धा. कुठे राहतेस तू? मी ठाकुर्ली ईस्ट. तुमचं नाव? मी रेश्मा सावंत, इथे अंजिरवाडी माझगाव. बर. मी पल्लवी वेंगुर्लेकर. पल्लवी, तू कुठे राहतेस? मी बोरिवलीला राहते. तू कुठे राहते? मी कांदिवलीला राहते. हा, नाव? माझं नाव स्वाती रवले. स्वाती. माझं नाव नेहा घाग. मी मलाडला राहते. आता आपण तुमचं कामाचं स्वरूप बघूया. वेब ॲडव्हर्टायझिंग. ओके, वेब ॲडव्हर्टायझिंग म्हणजे माझा समजा एखादा हा पदार्थ आहे तर तुम्ही त्या वेबद्वारे तुम्ही सगळं ती ॲडव्हर्टायझिंग करता. हा कसा प्रकार आहे आणि त्याचा रिस्पॉन्स कसा आहे आणि त्यासाठी तुम्ही काय काय शिक्षण घेतलंय आणि तुम्ही ॲक्च्युली जे शिकलात आणि आता तुम्ही जे ॲप्लिकेशन करताय याच्यामध्ये फरक आहे का ते सेम आहे? सो मी तर BMMS केलेलं मास मीडिया, त्यामुळे माझा बराचसा अभ्यासाचा भाग माझ्या कामाशी थोडा रिलेटेड आहे बिकॉज माझ्याकडे वेबसाईटचं सगळं आहे. सो माझं बरंचसं काम माझ्या शिक्षण. हे हँडल करतेस म्हणजे काय करतेस? सो वेबसाईटच्या जे प्रोडक्ट्स वगैरे असतात त्याचं जे सगळं मॅनेजमेंट होतं किंवा वेबसाईटवर जे सगळं विजिबिलिटी आहे त्याची ते सगळं मॅनेज करणं असतं. ओके,
मग ते डिझायनिंग तू करतेस? डिझायनिंग प्लस प्रोडक्टचं सगळं मेंटेनन्स ओके, म्हणजे अँड मोठा जॉब आहे, हां गंमत नाहीये. ओके, तुझं? मी एम.कॉम केलंय आणि मी अकाउंट्समध्ये आहे. मी कॉमर्समध्ये अच्छा, आकडेमोड. हो म्हणजे पूर्ण आकडेमोड असते. ओके, तुझं मी काय? कमर्शियल आर्टिस्ट होते हां. आणि आता मी डिझायनर आहे वॉट मीडियामध्ये. हो, तुझं काय? माझं बीकॉम झालंय, मी HR मध्ये आहे. तिथेच. तू हसते कशी एवढी? विचार म्हटले लोक एवढे नाही असं, असे असतात ते. आमच्या याच्यावर खूप एकदम खूप म्हणजे आमच्या ऍक्टिव्हिटीज पण इतक्या मस्त एकदम खेळ असतात वेगवेगळे प्रत्येक ते internally झालं. festival आहे, हो पण एकदम म्हणजे हे ह्यांच्या सगळ्यांच्या गाड्या तुझ्याकडे आहेत. आमचे सगळे प्रश्न सॉल्व्ह करते. हो आमचे सगळे तिकडे म्हणजे प्रश्न असतात. खूप असतात. हा, म्हणजे प्रश्न त्या खूप स्वतः असतात. असतात जेणेकरून पूर्ण ऑफिस पण असतं त्यांचं. हा. आणि तुझं काय आता स्वरूप आहे सध्या? मी बी.कॉम केलं आणि डिप्लोमा इन फायनान्स आणि अकाउंट्समध्येच आहे. हे हिच्या बरोबर हो यांच्या बरोबर. जमते का आकडेमोड? जमावीत लागेल तिला जमवावी लागेल. ऑब्विसली. आता बी.कॉम केलंच आहे एवढं. ओके, आता आपण जरा खाण्यापिण्याकडे येऊया. ओके, तब्येतीने ही माझ्यासारखी टुणटुणी दिसते. तू पण आहेस का? बरं. मी पण तू पण आहे. पण आता आपण जरा खाण्याकडे जातोय. पण खाण्याकडे बनवणार आहे कोण? तू बनवणार आहेस आणि तू बनवणार आहे. ओके, या दोघींपैकी आधी कोण बनवणार ह्याच्यासाठी आपण एक छोटीशी कॉम्पिटिशन घेणार आहोत आणि कॉम्पिटिशन नंतर ठरेल की कोण बनवणार आधी. ओके, तर आधी कॉम्पिटिशन करूया आणि मग आपण ठरूया. या चला, नेहाचा एक ग्रुप आहे आणि श्रद्धाचा एक ग्रुप आहे आणि नेहा आणि श्रद्धा ह्या दोघी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार आहेत आणि त्यांच्यापैकी जो पहिला पूर्ण करेल सक्सेसफुली त्यांच्या ग्रुपने आपल्याला पहिला पदार्थ बनवून दाखवायचा आहे. ओके, आणि अगदी सोपी आहे, सोपं आहे का आई नाही. हे लसणाचा कांदा आहे. ओके, लसणाचा कांदा म्हणतात ना? लसणाचा कांदा म्हणतात ना? हा नाही. ओके, ठीक आहे, हे लसूण आहे. हां, हे लसूण काढायचं, पाकळी काढायची, स्वच्छ करायची आणि तिथं ठेवायची. किती सोपं आहे ना? करून बघूया जरा. ओके, आणि ह्या सगळ्या ह्याच्यासाठी तुम्हाला 1 मिनिट मिळणार आहे. ओके, अँड युअर टाइम स्टार्ट्स नाव. श्रद्धा श्रद्धा आम्ही जिंकणार. खूप मोठा सपोर्ट आहे ते 2-2. इकडे एक असला तरी डबल आहे. श्रद्धा 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 लास्ट 10 seconds. आम्ही मोठे मोठे काढले. श्रद्धा 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 5, 4, 3, 2, 1, 0. That's it. असं कसं झालं 2च? मोठे आहेत पण हा, मोठे इथे पण पाकळ्या मोठे आहेत. वजनावर नाही. आपली क्वांटिटी बघायची. इथे 5 आहेत, इथे 2च आहे. आम्ही प्रत्येकासाठी एक आहे केलेलं. श्रद्धा पण आहे आमच्याकडे छोटीशी. शाबास. दिल दोस्ती और पेट पूजा ही सिरीज सध्या चालू आहे आणि एक आठवणीसाठी तुम्हाला सांगितलं, बाकी काही नाही. पल्लवी आपल्या या किचन मध्ये आलेली आहे. पल्लवी, काय बनवणार आहेस तू? मी आता दही सोफियाना हा. दही सुफियाना टिक्की कधी बनवली आहेस का? आमच्यावर सगळे प्रयोग आहे. बनवले. नक्की. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? पनीर, हम्म, हे दही, बेसन, हम्म, कॉर्नफ्लावर, घी, मिरची, कोथिंबीर, बडीशोपची थोडीशी पावडर करून घ्यायची, हम्म. गार्लिक, साखर, पुदिना आणि मीठ. ओके, साहित्य बघल्या जाऊया कृतीकडे. इथे 2 तू फ्राय पॅन टापट ठेवलेले आहेत. त्याच्या आधी तुला काहीतरी. त्याच्या आधी मला एक बाउल. बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर बाउल लागेल. हो, ओके, बाउलमध्ये आधी हे घेऊ. हा त्याने घे. आधी शेवटी पनीर. इथून तिथे आल्याशी मतलब आहे. हे पनीर घेतेस का तू? हो, पनीर घेते. मग त्याच्यामध्ये दही. दही मी जास्त घेत नाही आहे कारण नंतर मग ते म्हणजे सुकायला वेळ लागणार. बरं. त्याचं बॅटर म्हणून. कॉर्नफ्लावर कॉर्नफ्लॉवर ना? थोडं आणखी. कॉर्नफ्लावर जास्त घातल्याने ते लवकर जवळ येतं, मग बरं. मिक्स करायला बरं पडतं. मग हे गार्लिक, कोथिंबीर, मिरची, सगळे नको, थोडी कमी. मीच खाणार आहे. चालेल ना? हो, ठीक मग आहे. आपलं तिखटच पाहिजे. तू तिखट आवडतं ना? विचार. मग हे जास्त नको, हे फक्त हां चिमटभर. ॲक्च्युली नाही तर मग टेस्ट बिघडणार. 1 चिमटी साखर, पुदिना सगळा टाकला तरी नाही, सगळा नको, थोडा कमी ठेवा.
काय ते एक फायनल करू. हां मीठ मीठ. चवीनुसार. हां बस. आता हे सगळ्यांचं मिक्सचर करून म्हणजे तुम्ही एकदा घरी प्रयत्न करून बघा की आपण चमच्याने जेवणं आणि हाताने जेवणं याच्यात किती फरक आहे. चमच्याने किती जेवला ना तरी जेवल्यासारखं वाटत नाही. हाताने जेवलं की आपलं क्या बात आहे असं होतं. ओके, आता आपल्याला तिथे काय करायचं आहे? तिथे तूप घालायचं आहे आणि मग मी पुढे बेसनचं वगैरे करते. अच्छा, वेळ आहे अजून. हा नाही तूप घालून घेतलं तरी चालेल असं नाही. आता काय हे करायचं? थोडं गरम होऊन झालं ना की मग थोडंसं बेसन घालायचं याच्यामध्ये. ओके, आपण तिथे तूप घातलं ना? हा तूप घातलं. तुझे छंद काय आहेत? जास्त बोलणं. मला गप्पा मारायला खूप आवडतं. ते झाला, पण आता ऑफिसमध्ये तो छंद म्हणून तू नाही रिडिंग. वाचन. काय वाचतेस तू? बुक्स. काय लेटेस्ट काय पण? आता सध्या तरी दुनियादारी चालू आहे. आणि तुला काय आवडतं? मला पण वाचायला आवडतं. बरं मी बरेच मराठी नॉवेल्स वाचते. बरं. मग ह्याच्यात हे घालून केलं पाहिजे. ओके. पल्लवी तुला काय आवडतं? मला ड्रॉइंग, पेंटिंग, ट्रॅव्हलिंग. सर मला तुम्हाला एक क्वेश्चन करायचं आहे. प्रशांत दामले म्हटलं की कसं असं चेहऱ्यावर हास्य, विनोद, सगळे जोक्स आठवतात. तर तुम्ही पर्सनल लाईफमध्ये पण असेच आहात का? तुला वाटतं असं नाही असेल? मला नाही वाटत आहे. मग तेच म्हणून तर म्हणतोय. आज- लग्न झालंय माझं, असं असू शकतं का मला? गमतीचा भाग सोडून नाही, पण ज्या ठिकाणी विनोद निर्मिती आपोआप होत असते ना त्या गोष्टी मी टिपत असतो. अच्छा. थोडं म्हणजे हे मिक्स होईपर्यंत, जवळ येईपर्यंत थोडं हलवत राहिलं पाहिजे आम्हाला. हे गेट टुगेदर व्हायला खूप वेळ लागतो. हा थोडा वेळ लागतो याला जवळ यायला. अच्छा. हे आता थोडं थोडं जवळ यायला लागलंय. असं एवढं जवळ आलं ना का त्याच्यानंतर मग थोड्या वेळासाठी थंड करायला याला ठेवायला. हा थोडक्यातला प्रोसिजर नाहीये का? बरं, हे आता थंड होत राहील. आता काय करायचं मला सांग. नाही ते झाल्यानंतरच हे करायचं. तोपर्यंत काही करता येणार नाही. तुझे छंद काय मला सांग तोपर्यंत. मला ड्रॉइंग, हा, तुझं क्राफ्ट आहे. मी ड्रॉइंग क्लासेस घेते. कधी? घेते. शनिवारवर सुट्टी असते का काय? सॅटर्डे संडे सुट्टी असते. ह्याला काय अर्थ आहे? विचार गिटार पण शिकते. विचार नाही, किमान सॅटर्डेला हाफ डे तरी पाहिजे यार. म्हणून तर एवढा लेट असतो ना यांना ऑफिस. शे, काय मजा नाही मग. ओके, आता ते थंड झालेलं, आता हे काय थोडं करायचं? थंड झालं ना की ह्याचे थोडेसे वेगळे वेगळे भाग करून घ्यायचे. का असं पण? त्याची टिक्की बनवायची आपल्याला. झालं का नाही झालं? बघायला पाहिजे आपलं. का काढू मी प्लेटवर काढायचं का? नाही प्लेटवर कारण ते काढायचं. थंड व्हायला खूप वेळ. वेळ लागेल ना. बरोबर. ओके, आता हे गार झालंय. हो हे गार झालं. आता याचे छोटे छोटे पीसेस करायचे. दोन तीन कर. 4 बनव. मंदच पाहिजे ना एकदम. हा एकदम मंद याच्यामध्ये. तुला सारखं सगळ्यांना कामाला लावायची सवय आहे ना. मग त्या तिथे शांतपणे उभ्या आहेत, तर त्यांनाही आम्ही जरा सांगू का बनवायला? काही नाही, तुझं तू बनव. आणि आपल्याला कशाबरोबर खाता येईल? हे सॉस बरोबर सॉस. किंवा मग काहीतरी ग्रीन चटणी वगैरे अशी असेल ना तरी तेही पण चांगलं आहे. गुड. मंडळी लिहून घ्या साहित्य आणि कृती. सोफियाना दही टिक्की बनवण्यासाठी लागणारं साहित्य: किसलेलं पनीर, दही, तूप, कॉर्नफ्लॉवर, बेसन, हिरवी मिरची, कोथिंबीर, बडीशेप, लसूण, साखर, पुदिना आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं पनीर घेऊन त्यामध्ये 1 चमचा दही, कॉर्नफ्लॉवर, लसूण, कोथिंबीर, मिरची, बडीशेप पावडर, चिमूटभर साखर, पुदिना आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. फ्रायपॅन मध्ये तूप गरम करून त्यावर बेसन भाजून घ्यावं. या भाजलेल्या बेसनामध्ये पनीरचं एकजीव केलेलं मिश्रण घालावं. हे मिश्रण एका बाउल मध्ये काढून थंड करून घ्यावं. थंड झाल्यानंतर या मिश्रणाच्या छोट्या छोट्या टिक्की बनवून घ्याव्यात. फ्रायपॅन वर तूप गरम करून त्यावर या टिक्की शॅलो फ्राय करून घ्याव्यात. स्वाती मॅडम आपल्या किचन मध्ये आलेले आहेत आणि आता त्या बनवणार नवीन पदार्थ. काय नाव म्हणे? कॉर्न ओपन टोस्ट. कॉर्न ओपन टोस्ट. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? ब्राऊन ब्रेड,
शिजवलेले कॉर्न, किसलेलं चीज, दूध, चिरलेला कांदा, मैदा आहे, बटर, मिरची, साखर, हे ब्लॅक पेपर, काळी मिरी, ऑरिगानो आणि मीठ. साहित्य बघितलं आता जाऊया कृतीकडे. पण आज तिथे बऱ्याच गोष्टी तापायला ठेवलेल्या आहेत, वेळ लागणार आहे. दिल दोस्ती आणि पेट पूजा, दिल दोस्ती और पेट पूजा अशी ही सिरीज चालू आहे, तुम्हाला माहितीच आहे. एक माहितीसाठी म्हणून तुम्हाला सांगितलं, बाकी काही नाही. ओके, साहित्य बघून झालेलं आहे, आपल्याला पदार्थाचं नाव कळलेलं आहे. आता प्रत्यक्ष कृतीकडे जायचं आहे. हे तापलेलं आहे, आता काय करायचं आहे? आपण सर्वात पहिलं व्हाईट सॉस बनवून घेऊया. त्यासाठी काय लागतंय? त्यासाठी बटर लागेल. बस होईल. तिथे पण घालून ठेवू का? बस. हां, आता ह्याच्यामध्ये आपण मैदा घेणार आहोत, 1 टेबलस्पून. किती? 1 टेबलस्पून. थोडंसं आपण एक वेगळ्या बाउलमध्ये थोडंसं मैदा आणि दूध मिक्स करून घेऊया. मैदा किती घ्यायचा? थोडंसं फक्त दूध मिक्स करण्यापुरतं, कारण की आपण ह्याच्यामध्ये दूध वापरणार आहोत, तर ह्याच्या गुठळ्या होऊ नये म्हणून. आणि त्यात एक अजून हे मिक्स करून हे बॅटर टाकूया, म्हणजे दूध मिक्स व्हायला गुठळा नाही होणार. टाकूया आपण. हो, हा आपला आपण व्हाईट सॉस बनवू. थोडं आता ह्याच्यात आपण स्वादानुसार मीठ आणि काळी मिरी. आता आपण गॅस बंद करू आणि काळी मिरी. थोडंसं दूध टाकूया आपण. तिथे काय करायचं म्हणून? कांदा. हो, कांदा आपण परतून घ्यायचा आहे तिकडे. हे ऑलमोस्ट होत आलं आहे थोडंफार. आपण ह्याला आता बंद करूया. ते सुकल्यावर, बंद केल्यावर अजून ते घट्ट होईल. कांदा पण झाला तिथे. कांदा झाला की आपण मिरची घेऊया. आता घालायची? हो, तिखट करूया. तिखट करूया. ठीक आहे. हसकन घातली आहे. आता आपण ह्याच्यात कॉर्न टाकूया. मस्कन हे पण टाकू शकतो. बस. त्याच्यानंतर आपण थोडीशी साखर चवीला, मीठ, ऑरिगानो पावडर आणि काळी मिरी ह्यात पण आपण थोडीशी टाकूया. ह्याचं काय करायचं? ह्याचं आपण लास्टला हे सगळं बॅटर झालं बनवून की त्याच्यावर आपण हाफ करणार आणि ते नंतर मग परतून आणणार. परताच्या आधी म्हणजे आधीच ठेवलं तर? हां, चालेल. तुम्हाला लवकर हवं असेल तेही लवकर करू म्हणजे शकता. आपलं असं सहज गंमत म्हणून विचारलं. ठेवूया आपण, सगळं ठेवूया. आणि ह्याला हाफ कट करायचं आहे त्रिकोणमध्ये. आपल्याला सुरी लागेल ना? हो, असं करू? हो. आता हा कांदा परतून झालाय, तर आपण हा व्हाईट सॉस ह्यातमध्ये मिक्स करूया. ओके. आता हे आपल्याला ह्याच्यावर अप्लाय करायचं. हो, ते थोडं कडक झालं एक साईड की आपण मग अप्लाय करूया. हे आता आपण झालंय, ते बंद करून घेऊया. एका साईडने झालंय, त्याच्या साईडने झाले टोस्ट, त्याच्या विरुद्ध साईडने आपण करूया, जेणेकरून खालच्या साईडला परत आपण चीज टाकून परतून घेऊया. ह्याच्यावर थोडं थोडं अप्लाय करूया. तर तुम्ही वेगवेगळे हे पण टाकू शकता, रेड कॅप्सिकम वगैरे, कलरफुल होईल त्याने. आपल्याला जे आवडत नाही ते टाकता आलं तरी चालेल. हो. सर, मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे. प्रश्न नाही आहे. नाही, रिक्वेस्ट आहे. म्हणजे मी खूप लहान होती तेव्हा तुमचं नाटक बघितलेलं, एका लग्नाची गोष्ट. त्याच्यामध्ये ते एक गाणं आहे, ते आमची सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही आमच्यासाठी म्हणून दाखवा. सगळ्यांची म्हणजे तुमची आणि ते तिकडून पण आले रिक्वेस्ट. जास्त आवडतं नाही. बस आता आपण परत ठेवायचं ना. आणि ह्याच्यावर आता आपण चीज टाकू आणि ह्याच्यात थोडंसं ऑरिगॅनो टाकूया आपण, स्प्रिंकल करूया. आणि परत आपण हे आता फक्त आपण चीज मेल्ट होण्यासाठी बस ठेवणार आहे. रेडी टू सर्व. आता तुमची इच्छा जी आहे, तुम्ही जी रिक्वेस्ट केलेली किंवा तुम्ही जी आज्ञा केलेली ती पूर्ण करतो. पण आमच्या HR बिचारनं सगळ्यांनाच बोलूया ना त्यासाठी. या, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं,
मला सांगा. चला, खायची वेळ झालेली आहे आणि तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. ओके. कॉर्न ओपन टोस्ट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्राऊन ब्रेड, वाफवलेले मक्याचे दाणे, किसलेलं चीज, दूध, चिरलेला कांदा, मैदा, बटर, हिरवी मिरची, साखर, मिरपूड, ओरेगॅनो आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये बटर गरम करून त्यामध्ये मैदा भाजून घ्यावा. त्यामध्ये मैद्याची पेस्ट, काळी मिरी पूड आणि मीठ घालून व्हाईट सॉस शिजवून घ्यावा. दुसऱ्या पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये कांदा, मिरची, वाफवलेले मक्याचे दाणे, साखर, मीठ, ओरेगॅनो आणि काळी मिरी पूड घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं आणि त्यामध्ये व्हाईट सॉस घालावा. ब्रेड स्लायसेसचे मधोमध भाग करून ते फ्राय पॅन वर भाजून घ्यावेत. भाजून घेतलेल्या ब्रेडच्या तुकड्यांवर वाफवलेला मका आणि व्हाईट सॉसचं मिश्रण घालावं. त्यावर चीज आणि ओरेगॅनो घालावं. चीज वितळेपर्यंत हे ब्रेडचे तुकडे पुन्हा फ्राय पॅन वर ठेवावेत आणि डिश सर्व्ह करावी. पल्लवी आणि स्वातीने दोन्ही पदार्थ बनवलेले आहेत आणि या सगळ्या करत्या सवरते असल्यामुळे स्वयंपाकघरात वावरणारे आहेत. त्यामुळे खाताना मला काही भीती वाटणार नाही आणि त्यांना सुद्धा एकमेकांना काही भीती वाटणार नाहीये. मी हे खाऊन बघणार आहे, पण तत्पूर्वी रामदेव स्ट्रॉंग हिंग तर्फे एक स्पेशल गिफ्ट आहे. ते तुमच्या ग्रुपला आहे थँक्यू. आणि तुम्ही सगळं वाटून घ्या. त्यात काय बरेच काय काय गोष्टी आहेत गमती जमती. ओके. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की तुमच्या आजूबाजूला असे छान छान ग्रुप असतील. छान छान ग्रुपचा अर्थ तुम्ही वेगळा घेऊ नका. छान छान ग्रुप म्हणजे छान छान पदार्थ बनवणारे ग्रुप असं मी म्हणतोय. कळलं का? हां, तर तसे काही ग्रुप असतील आजूबाजूला तर आम्हाला लगेच लिहून कळवा. आमचा पत्ता असा आहे: आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आता निघायची वेळ झालेली आहे, खाण्याची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.